वेंगुर्ल्यातील या देवस्थानाकडून जाताना लग्नाची वरात एकदम शांत होऊन पुढे का जाते हेच रहस्य जाणून घ्यायला मी आलोय जागृत देव श्री देव मानसीश्वराला भेट द्यायला. पण तुम्हाला माहित आहे का की हे देवस्थान मूळचे मालवणचे आणि त्याहूनही आधी हे घाटावरचे असल्याचे सांगितले जाते. तिथून ते वाहत मालवण तालुक्यातील कोळवण गावात आले आणि गावच्या सीमेवरील आंब्याच्या झाडावर राहून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व देवदेवतांना आपल्या दोन्ही पायांच्या मधून जाण्यास भाग पाडत असे. जेव्हा ही गोष्ट वेंगुर्ले पंचायतनाला समजली तेव्हा ते महोदय पर्वणीच्या निमित्ताने स्नान करायला मुद्दाम मालवण समुद्र किनाऱ्याला गेले. रवळनाथ, सातेरी, रामेश्वर, भूतनाथ, भराडी देवी या शक्तींनी हे देवस्थान मालवणहून वेंगुर्ल्यात आणले आणि श्री रवळनाथ मंदिराजवळ आंब्याच्या झाडावर ठेवले. हे देवस्थान शिवगणांपैकी एक असल्यामुळे त्याच्यासोबत चाळा आहे, त्यामुळेच या परिसरातील लोकांना त्रास होऊ लागला आणि म्हणूनच श्री रवळनाथाने हे देवस्थान कॅम्प येथे ठेवले. परंतु त्या भागात सुद्धा लोकांनी बाजारातून आणलेल्या पिशवीतील धान्य, भाज्या अचानक नाहीसे होऊन त्रास होऊ लागला. त्यामुळे रवळनाथ रामेश्वर पंचायतनाने विचारणा केली असता या देवस्थानाने पाणी असलेल्या जागी माझी स्थापना करा असे सांगितले आणि त्यानंतरच त्याची उभादांडा मानसी पुलाजवळ स्थापना झाली आणि हे देवस्थान पुढे मानसीश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. आता या ठिकाणाहून जाताना कोणतेही वाद्य किंवा गाड्यांचा आवाज न करता का जातात, या मागचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर या सिरीजचा पुढील भाग पाहायला विसरू नका.